तर आज आहे आपल्या कोथिंबीर पेरलेला 27वा दिवस आणि तुम्ही बघू शकताय कोथिंबीर आपली किती मोठी झालेली आहे, ठीक आहे। आणि आज आपण याच्यावरती फवारणी घेणार आहे, ते पण कशामुळं, त्याचे मुख्य 3 कारण आहेत। तर तुम्ही बघू शकता आपली कोथिंबीर किती मोठी झाली। तर त्याचं पहिलं कारण आहे, हे बघा इथं करपाल्यावणी होत आहे कोथिंबीर, ठीक आहे, उन्हामुळं किंवा फंगस लागला असेल। दुसरा म्हणजे याच्यावर पांढरे डाग पडलेले आहेत कुठं कुठं। आणि तिसरं कारण म्हणजे याचे मुळं वाढावी, पांढरं मुळं, जेणेकरून आपली कोथिंबीर एकदम फास्ट वाढली पाहिजे। तर आपण पहिली फवारणी घेतली होती 18व्या दिवशी आणि दुसरी फवारणी घेतोय आपण 27व्या दिवशी। तर सेमच औषधं नाहीत, ठीक आहे। काही जण म्हणतील आता फंगसचं एकच सेम टू सेम आहे, एक टॉनिक वापरलं आहे, कीटकनाशक पण वापरलं आहे, त्याचा मी फोटो टाकतो तुम्हाला। ह्या मी औषधं वापरलेले आहे, ठीक आहे, तुम्ही कोणती पण वापरू शकता। पण एवढे 3 प्रॉब्लेम होते, थोडंसंच एकच पान करपलेलं दिसलं होतं प्लॉटमध्ये आपल्याला, त्याच्यामुळे आपण लगेच फवारणी घ्यायला चालू केली, कारण मर जर लागली ना तर थांबत नाही। तर तुम्ही पण तुमच्या प्लॉटची व्यवस्थित काळजी घ्या आणि असा प्लॉट उगवून आणा। आता आमच्याकडून थोडीफार मिस्टेक झाली, जे की कडी कोपऱ्याची उगवली नाही, तर जाऊ द्या, एवढ्या उन्हाळ्यात एवढा मोठा प्लॉट आला आहे, जे चांगलं आलं आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं, का वाईट झालं त्याच्याकडे लक्ष द्यायचं, ठीक आहे। तर बाकी काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मेसेज करू शकताय आणि नंबर तर माझा ऑलरेडी सर्वांकडे आहेच, ठीक आहे। हे बघा आपला प्लॉट।